हा बेडूक बघा कसा आहे, त्याच्या पाठीवरती एक बेडूक बसलेला आहे. याला भारीच आहे, वेगळाच बेडूक आहे हे दोन. त्याच्या पाठीवरती एक बेडूक बसलाय. बाहुबली का क्यों मारा कटप्पा. भारी आपलंच रे, टेन्शन आहे एकदम आहे ना. संसद पाणी पर ठेंब पडला पावसाचा की खाली गेला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज थोडा पाऊस कमी आहे. हे बघा, म्हणजे लागतोय, आता सुरुवात झाली, पण रिमझिम रिमझिम आहे. 2-3 दिवस जबरदस्त लागला होता. परवा एकदा लागला, गायब झाला, आणि पुन्हा लागला होता सकाळी. आणि आज 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस होता, परंतु आज कमी आहे थोडा. म्हणजे म्हणावं लागेल आता की कोकणात पावसाला सुरुवात झाली जेमतेम. आता सकाळ सकाळी नाश्ता इकडे बघा, चटणी मेन आहे नाश्त्यात. चटणी मेन असते. ही भाजी आहे, चवळीची भाजी, भाकरी. तर सकाळ सकाळी मस्त आहे की नाश्ता करायला, या गरमागरम भाकरी खायला एक वेगळाच आनंद असतो. आणि हे सुद्धा पावसाच्या वातावरणात असं बाहेर बसून खाण्याची जी मजा आहे ना, हे बघा असा त्याची बाहेर बसून खाण्यात मजा आहे ती वेगळीच आहे. तुम्ही सुद्धा कधी जर मुंबईत असाल तर गावाला येत असाल तेव्हा बाहेर असं अंगणात बसून नाश्ता वगैरे करता तेव्हा भारी एक वेगळीच फिलिंग येत असेल. मगाशी पाऊस लागत होता, पावसाचं वातावरण, आणि आता ऊन पडलाय. म्हणजे 5 मिनिटात काय पलटवतो बघा, कसं ऊन पडलंय कडक मध्ये. अप्पा कुठं जातो? जातो कुठं? कुठं जातोस? हा, जास्वंदीचं फुल. कसला बहर आलाय बघा, पाऊस लागतोय म्हणून त्याला आता जोर चढलाय. कोणत्याही झाडाला जर पाऊस असेल, बघा सगळे लाल 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 फुलं आहेत झाडावरती. कोणत्याही झाडाला जर पाणी व्यवस्थित असेल तर बहर चढतोच. त्याप्रमाणे जास्वंदीला सुद्धा बहर आलेला आहे. काय त्या काकांचे इथे गेलं नाही, त्याच्या आदल्या वर्षी हे लावलं होतं, काय आपला मोगरा लावला होता, मोगरा. आणि मला मम्मी काल बोलली की तो मोगरा फुललेला आहे, तर जाऊन बघतो त्यांच्या ठिकाणी. ते मुंबईत असतात, त्यांना मोगऱ्याची फुलं खूप आवडतात, म्हणून मी लावला होता. मोगरा फुलला, मोगरा फुलला. तर बघूया तो लागलाय का, कसा लागलाय, कसा मोगऱ्याला बहर आलाय बघा. पूर्ण लागलाय संपूर्ण. भारी ना, सुगंध पण भारी येतोय मोगऱ्याचा, फुलांचा सुगंध. कशी टिपके टिपके आहेत बघा त्याच्यावरती. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर तुम्ही आता झाड लावाल तर त्याचा पुढच्या वर्षी म्हणजे काही वर्षांनी फायदा होतो. मी ही 1-2 वर्षापूर्वी लावलं होतं इथं, आणि ते आता बहरलं आहे बघा. कसं पहिली छोटी छोटी फुले यायची, गेल्या वर्षी थोडक्यात लागला होता, परंतु यंदा जबरदस्त लागला आहे. आता टाकळ्याची भाजी रुजायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, हा टाकळा अजून छोटा आहे, पण तो मोठा होईल. आता भाजी करायला, याची कोवळी कोवळी असतानाच भाजी करायला एक वेगळीच मजा असते, खायला आनंदित भारी वाटतो. पण व्यवस्थित त्याला साफ करून स्वच्छ धुवून खाल्ला पाहिजे. तर अशा ह्या रानभाज्या अनेक कोकणात मिळत असतात. टाकला तयार झाला आहे बघा कसा आहे. आता कोवळा कोवळा असतानाच खायचं त्याला. हा बघ कसं आहे. इकडून रस्ता आला होता वरती, यावर्षीच आलेला आहे. खाली जायला आता पावसातून तिची वाट लागली असेल. आमच्या वाडीतलं इकडे एक पानं उठा आहे, इथून उन्हाळ्यात सुद्धा पाणी नेलं जातं. वर्षाचे 12 महिने इथं पाणी असतं. आता पाऊस आहे म्हणून थोडं जास्त असेल, परंतु इथे झरा हा नेहमी वाहतच असतो त्या पाणवठ्यावरती. इकडची लोक आहेत ती आजूबाजूची पाणी नेत असतात इथून. हे बघा कसा वाहतोय बघा वरती. बेडूक बघा किती आहेत, बेडूक, बेडूक मामा बघा. हे बघा
आहे ते बेडोक आहे, ते बेडोक आहे. तिकडे वरती ते दोन. हा बेडूक बघा कसा आहे, त्याच्या पाठीवरती एक बेडूक बसलेला आहे. याला भारीच आहे, वेगळाच बेडूक आहे हे दोन. त्याच्या पाठीवरती एक बेडूक बसलाय आणि मोठा बेडूक खाली आहे. आणि ह्या माळा कसल्या आहेत काय समजत नाही. ह्या पाण्यात मंगळसूत्रासारख्या माळा दिसत आहेत काय, हा काय प्रकार आहे कळत नाही. तिसरा आला याच्या बाजूला, तिसरा आला, हा तीन. इथे भरपूर बेडूक आहे. तो सगळे बेडूक पाऊस पडल्या पडल्या बाहेर आलेले दिसत आहेत. ते तिकडे वरती पण कसे बघा बसलेत. हे काळ्या कलरचं आहेत, हे तो वरती तिथे पिवळ्या कलरचा आहे. यांच्या प्रजाती जाती असतात मला वाटतं, जाती तर असतातच बेडकांच्या, त्याबद्दल काही विषय नाही. परंतु हे बघा, हे पिवळ्या कलरचे आहेत, हे इथं आहेत ना. यांचा कलर बघा कसा आहे, पिवळा. थोडा हा पिवलट आहे, पिवलट. तर बेडकांच्या किती प्रजाती असतात जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये मी व्हाईट कलरचे पण एकदम पिवळा धम्मक, त्याचबरोबर व्हाईट कलर, पांढऱ्या कलरचे पण बेडकं बघितलेले आहेत. मुंबईत असतात. उंदीर पण मुंबईत व्हाईटवाले असतात, पांढरे. पाणी बघा किती स्वच्छ आहे एकदम. बेडकांच्या प्रजाती जर तुम्हाला माहीत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ते आमच्याकडे येतात ना, अक्षरशः ना भिंतीवर चिपकतात, भिंतीवर चिपकलेले असतात. भारी. ह्या डबक्यातच बघा किती बेडकं आहेत. इथे दोन, तिकडे वर पण आहेत ती काय बसलेली, एक एक. कॅमेऱ्यात दिसणार नाहीत ती. भारी. बेडकांचा तर सीझन आहे, पाऊस आहे म्हटल्यावर ओरडायचे तुमचे दिवस आहे. ओरडा रे तुम्ही. ओरडायचे दिवस आहे. हा बघा, हा एक इथं. हा अजून तसंच आहे तो बेडूक, दोघं पण एकत्रच. पाणवठ्याच्या ठिकाणी असं हा दाट जंगल असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एक गारठा, एक वेगळाच गारठा मारतो आणि पाणीसुद्धा थंडगार असतं. आणि कुठेही पाणवठा असेल तर त्याचं पाणी एकदम थंडगारच लागतं. आमची विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी पण एकदम थंड असतं, जबरदस्त. उन्हाळा जरी कडक किती असलं तरी पाणी हे थंड असतं विहिरीचं सुद्धा. आणि हा पाणवठ्यावरती सुद्धा. ते बघा, आता ओरडायला लागले मी आलो तसं इकडे बेडकं. हे बघा, भाजी आता लागले, मोठी झाली. ही कशा पद्धतीने पेरली होती मागच्या एका ब्लॉगमध्ये मी दाखवली होती भाजी पेरलेली. ही कडक उन्हाळा म्हणून असं टायटल आहे ब्लॉगला, आणि शेतीचं नुकसान असं काहीतरी टायटल आहे. आणि त्याच्यामध्ये ही भाजी दाखवली होती. तेव्हा छोटी होती, पाऊस तेव्हा पडला नव्हता. आणि आता बघा कसा पाऊस पडल्याच्या नंतर टरटरून वरती आले. आणि त्याचा फायदा आता मालक घेणार आहे. मस्त छान प्रकारे लावले बघा कशी. बघायला सुद्धा देखणी वाटते, काढायला सुद्धा एकदम इझी, सोपी जाणार आहे. पाणीसुद्धा मग साचून जास्त राहत नाही त्यात. संध्याकाळ झालेली आहे आता, आणि पावसाच्या दिवसात तुम्हाला माहितीच आहे, तर गावाला कसं असतं माहिती आहे, पाऊस पडतो तासभर आणि लाईट जाते रातभर. त्यातला प्रकार आहे. पाऊस पडला, सकाळी पडला, थोडाच दुपारी पडला. आज जास्त पाऊस पण नव्हता. नाही, आज लाईट गेले घरी. हे बघा, सगळा कालोख आहे, पुरा कालोख आहे इकडं. ती बत्ती तेवढी तिकडं लावलेली आहे आणि सगळी लाईट गेलेली आहे, सगळं काळोख काळोख झालेलं आहे. आणि दिवस मोठा असल्यामुळे कसं संध्याकाळी जर 7 वाजले तरी पण क्लिअर दिसतंय पूर्णपणे. ज्यावेळी दिवस छोटा असतो त्यावेळी एवढा काळोख होतो, पूर्ण सगळा काळोख पडतो, असा विषय आहे. अजून पण क्लिअर बाहेर दिसतंय. हे जुनं घर आहे मातीचं. या घरातली फिलिंगच वेगळी आहे एक. आणि मातीची संरचना कशी होती पहिल्या घरात, ते ह्या घरात तुम्हाला पाहायला मिळेल. आता सुद्धा नळ्यातून कळतं म्हणून बघा, सगळ्यांनी कागद बिगड टाकला नाही आहेत वरती. कसं आहे, कारण बंदोबस्त हा करायलाच लागतो. कागद नाही टाकला तरी पाणी जातं आतमध्ये. आमचं पण घरावरती आमच्या पण कागद टाकलेलं आहे. याच्या मागे मी व्लॉग टाकलेला आहे, व्हिडिओ. कागद बिगड टाकून कसं झाकलेलं आहे. हे झाड बघा, हे झाड दिसतंय ना, शेवरी म्हटलं जातं, शेवरा.
शेवरीचं झाड म्हणजे थोडक्यात बाबुलचं ते झाड आहे. खूप वर्ष जुनं आहे आणि अजूनपर्यंत ताट मानेने ताट कणा करून ते उभं आहे. खूप वर्ष मी लहान असं माझ्या जन्माच्या आधीपासूनच ते झाड आहे. हे बघा कसं आहे. आता थोडं कमी झालं, नाही तर पहिलं खूप प्रशस्त होतं. असे फांद्या बिंद्या अशा खूप होत्या. आता घर बांधल्याच्या नंतर त्या थोड्या थोड्या नशीब आधी पडत नाहीत वरून, हा मोठा विषय. नाही तर घरावरती पडल्या तर प्रॉब्लेम. लाईट आहे काय हो? लाईट आहे काय? गेली का गेली? पाऊस नाही, लाईट कशी गेली? होय, लाईटचं काय करत नाही. लाईट नसते घरात राहत नाही, असा विषय होतो. काळोखच काळोख सगळा. सवय लाईटची झाली ना, सगळा सुधरत नाही. जसवंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग, मला गणपती दिसला. गणपतीत गाणी चालू होतील ही सगळी. पहिला जेव्हा पोरी बिरी अशा नाचतात ना रिंगण करून, तेव्हा गाणी चालू होती. वरतून बघा कसं वाटतंय घराच्या वरून माहोल. संध्याकाळ शांत आणि एकदम भारी वाटतंय. कसला माहोल वाटतोय बघा. 7:15 झालेत तरी पण जबरदस्त अजून दिसतंय, उजेड आहे. आणि मी चढलोय घराच्या वरती इकडे. कसा भारी दिसतंय. अरे हात हात दाखव, हाय कर, हाय. हा शाबास. खाली आलो इकडं तळीच्या इकडे आमच्या. या साईडला पाणी अजून आहे, थोडं 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 पाणी आलेलं आहे पर्याला, वाळाला. दाखवतो थांबा तुम्हाला. हे बघा, आता आहेत ना संध्याकाळचे सगळे खेकड्या पकडायला जातील माझ्यासोबत. मला पण जायचं ॲक्च्युली खेकड्या पकडायला, पण कोण सोबत नाही ना. आणि ही आमची तळी आहे. हे बघा, त्याच्यात पाणी सगळी वाडी पाणी नेते याच्यातून भरलेली आहे. बघा झाकण पडलंय कुणाचं तरी. आणि पाऊस जेव्हा जोरदार लागतो तेव्हा वरपर्यंत भरते. सगळ्याच विहिरी वगैरे सगळ्या वरपर्यंत भरलेल्या असतात. आणि हा इकडून रस्ता गेलाय वरती तिकडे. असा डांबरीकरण होईल तेव्हा भारी वाटेल. असं संध्याकाळचं वातावरण कसं आहे बघा. लाईट नसल्यामुळे म्हटलं वाडीतच फेरफटका इकडं मारूया. कारण लाईट असल्यावर मला घरात मन लागतं, काही ना काही गोष्टी करायला होतात. पण लाईट नाहीमुळं इकडं आलो जरा फटका मारायला. संध्याकाळी बेडकं ओरडायला लागले तिकडं. एवढा इथं खोल पाणी आहे. इथं खड्डा आहे मोठा, खोल पाणी. या ठिकाणी धुवायला उपयोगाचं पडतं. तिकडून वाहतं पाणी. तिकडून पर्या खालपर्यंत मोठा आहे. आमच्या खाडीला जाऊन मिळाला आहे तिकडं. एवढा मोठा पर्या या त्या साईडला एकदम खाडीला जाऊन मिळाला आहे. आम्ही खेकडे बिकडे पकडायला येतो इकडे. अजून पाणी पाहिजे तसं नाही आहे. पाहिजे तसं पाणी असल्यावर कसं एक वेगळा जल्लोष असतो खेकडे पकडण्याचा. संध्याकाळच्या टाईमला ते खेकडे बाहेर येतात. असे कोकणकर असतील त्यांना माहीतच असेल. रस्त्यानं जाऊया फेरी मारत. संध्याकाळचं फिरण्याची एक वेगळीच मजा असते गावात आपल्या. इथे आम्ही क्रिकेट खेळायचो, अजून सुद्धा खेळतो पावसाळ्याचं क्रिकेट. इथे बॉक्स आउट खेळायला मजा येते संध्याकाळची. काल पण केस भारी कापला नाही, ऐकत नाही. जबरदस्त कापलाच आहे केस. नवीन गाणं सुचवलं असेल की नाही? बाहुबली का क्यों मारा, कटप्पा. भारी कापलंस रे, टेन्शन नाही एकदम आहे ना. संसद पाणी पर थेंब पडला पावसाचा की खाली गेला पाहिजे. हा लगेच थांबणार नाही, पुसायची गरज नाही, डायरेक्ट खाली आहे ना. चंद्र पण आलं बघा, आकाशात चंद्र दिसतोय. अभ्यास करायला गेला होता. कुठे गेला होता?
हा कशाला हा सुरुवात शाळा चालू झाली पोरांची. अशा रीतीने कोकणी प्रणय गाईला घेऊन गायलीच आहे ना. कुठून येतोस हळ गेलंय भारी. खरव बिरोज दिलंच नाही. महिना झाला पण ते खरव बिरोज द्यायला पाहिजे की नाही. वासरू कुठं आहे मग. हा वासरू घरात ठेवतो काय. लाईट आले आता संध्याकाळचे रात्रीचे वाजले आता 8:15 झालेत आणि 8:15 वाजता रात्री डायरेक्ट लाईट आले. दुपारपासून नव्हती इकडे दाखवतो तुम्हाला. दुपारपासून नव्हती आता जरा बरं वाटतं लाईट आल्यापासून. झगझगाट जरा वाजते की लाईटीचं वाटतं तेव्हा लाईट आल्यावर कसं जीवात जीव येतो. जरा लाईट नसती कसा जरा कधी येईल वाटतं. पावसाच्या इकडे आपल्याकडे कोकणात जास्त लाईट जात असते कारण झाडं झुडपं असतात. वायरीवरती आल्या की वायर तुटली हे झालं काय झालं की लाईट जात असते. रात्र झालेली आहेत. रात्रीचे 10:30 पावणे 11चा टाईम आहे आणि एकदम शांतता झालेली आहे. मस्त एक घरात किड्यांचा आवाज येतोय. काजवे चमकत आहेत. तर आजचा ब्लॉग मित्रांनो इथंच थांबवण्याची वेळ झालेली आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.